नमस्कार. मी योगेश शिंदे. तर माझा परिचय देण्याअगोदर मला वाटतं की आपण हा टॉक सुरू करूयात आणि हळूहळू तुम्हाला सांगेलच की मी कोण आहे आणि आम्ही काय करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की एक प्रश्न आहे, छोटा प्रश्न आहे की तुमचा ब्रश, जो शेवटचा ब्रश आहे तो कुठे आहे? ब्रश ज्यात तुम्ही दात घासता, राईट? काही आयडिया? जस्ट गेस. तर टूथब्रश, राईट? मी तो नाही म्हणत की जो तुम्ही आत्ता वापरताय तो टूथब्रश, की जो तुम्ही शेवटचा वापरला होता, गेल्या महिन्यात चेंज केला असेल किंवा 2 महिन्यापूर्वी चेंज केला असेल, तो टूथब्रश कुठे आहे? चला ठीक आहे, जास्त वेळ नको घालवायला. आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. हा पहिला पिक्चर बघा. ह्यामध्ये तुम्हाला दिसतोय का तुमचा ब्रश? ओके. ह्यामध्ये आहे का? काय आहे ह्यापैकी कुठला आहे? आता तुम्ही म्हणत असाल की ह्या टॉकवर आला आहे, काहीतरी मोटिवेशनल बोलायचं, तर हा असा काय निगेटिव्ह काय बोलतोय की तुमचा ब्रश कुठे आहे? ब्रश किती किरकोळ गोष्ट आहे, राईट? एक प्लास्टिकचा छोटा पीस जो तुम्ही सकाळी 5 मिनटं 2 मिनटं वापरता, काय काय जण 1 मिनटं पण वापरत असतील. बरं, तर हा ब्रश कुठे आहे? तर ह्याच्या मागे एक खूप मोठं सायन्स आहे की, किंवा हा प्रश्न मी काय विचारतोय, तर काही गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्लास्टिक टूथब्रश, की जेव्हा आपण असं म्हणतो की प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक पोल्युशन, तेव्हा आपल्याला फक्त 1-2 गोष्टी आठवतात. प्लास्टिक बॅग्स आठवतात, प्लास्टिक टॉयज आठवतात, प्लास्टिक बॉटल्स आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की प्लास्टिक टूथब्रश हा जगातला 2 नंबरचा सगळ्यात जास्त प्लास्टिक पोल्युशन करणारा कंटेंट आहे, जो प्लास्टिक बॅगनंतर. हे तुम्हाला माहिती आहे का की भारतात, फक्त भारताचं बोलतो आहे मी, फक्त भारतामध्ये दरवर्षी आपण जवळपास 20 ते 25 कोटी, बरोबर, 20 ते 25 कोटी टूथब्रश प्लास्टिकचे आपण कचऱ्यात फेकतो. अजून आहे, थांबा थांबा, सांगतो, सगळं सांगतो. तिसरी गोष्ट, फक्त तुम्ही लहानपणापासून वापरलेले सगळे ब्रश, म्हणजे तुमचा बेबी जो 2 वर्षापासून तुम्ही आत्ता जे तुमचं वय आहे, तुम्ही वापरणारे सर्व ब्रश ह्या पृथ्वी तलावर आजही तुमची आठवण आणि तुमची साक्ष देतात की तुम्ही किती पोल्युशन करताय. नुसते ह्यावरच नाही आहे, तर सगळे ब्रश जे सुरुवात झाले होते, पहिला ब्रश बनला होता 1936 साली. 1936 सालापासून आजपर्यंत जेवढे काही प्लास्टिकचे ब्रश बनलेले आहेत, हे सर्व ह्या पृथ्वी तलावरती अवेलेबल आहेत आणि ते प्रचंड कचरा करत 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 चाललेले आहेत. जस्ट एक फिगर आत्तामध्ये लॉन्च झाली होती. त्यांनी सांगितलं की जर आपण अशाच प्रकारे कचरा करत राहिलो तर 2050 साली, जास्त दूर नाही, 2050 साली समुद्रामध्ये जेवढे मासे आहेत किंवा जेवढे काही जलचर वस्तू आहेत, सगळ्या जलचर प्राण्यांपेक्षा प्लास्टिकचा कचरा जास्त होणार आहे. पण सोल्युशन काय? सोल्युशन आहे. सोल्युशन आहे बांबू टूथब्रश. हो, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ऐकताय. बांबू टूथब्रश. बांबू टूथब्रश हा एकदम प्लास्टिकच्या टूथब्रशसारखाच आहे, आकाराने, कार्याने, सर्व गोष्टीत. सुंदर डिझाईन आहे, त्यानंतर तो प्रदूषण करत नाही. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर त्यामध्ये बांबू हा एक असं एक आपण बोलू शकतो टिंबर, की ॲक्च्युली आत्ता गव्हर्नमेंटनी त्याला लाकूड श्रेणीतून काढून ग्रास श्रेणीमध्ये टाकलेलं आहे. तर ह्याचा अर्थ की तो लाकूड नाही असं नाही आहे, पण हा असा एक लाकूड आहे बांबू की जो नॅचरली अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळं तुम्हाला जो पहिला प्रश्न डोक्यात आला असेल की माझा ब्रश हा बराच वेळ पाण्यात राहतो, तर तो खराब होईल का, त्यावर काही फंगस येईल का, बुरशी येईल का, किंवा तो खराब होईल का, असं काही नाही आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही गेल्या 16 महिन्यात, आमची कंपनी बांबू इंडिया सुरू करून आम्हाला 16 महिने झाले आहेत. 16 महिन्यात आम्ही जवळपास 2 लाख टूथब्रश विकलेले आहेत. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही सहज विचाराल की हा कोण आहे किंवा हा काय बोलतो आहे. तर तुम्हाला जनरल थोडी माझी माहिती मी सांगतो. माझं नाव योगेश शिंदे. मी 14 वर्ष एक टिपिकल IT इंजिनियरचा रोल केलं आहे. कॉलेज संपलं, कॉलेजनंतर मी कंपनी जॉईन केली, त्यानंतर एक एक कंपनी नवीन नवीन चेंज करत गेलो. नंतर मी परदेशात गेलो. परदेशात 5-6 वर्ष राहिल्यानंतर एक भारताबद्दल असं वाटायला लागलं की यार आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही परदेशातून पुन्हा भारतामध्ये येता तेव्हा चित्र कंप्लीट वेगळं दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल,
मी नेहमी म्हणतो की मला इथून भारतातून मी जिथे जर्मनीला राहायचो, जर्मनीत राहायला जाताना जेवढा वेळ लागायचा नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला फक्त मुंबई टू पुण्यामध्ये जायचा. डिस्टन्स वाईज नाही, ते डायजेस्ट करायला की तिथले रस्ते, तिथले लोकांची राहणीमान, त्या लोकांचं सर्वच घरापासून त्यांच्या प्राण्यांपासून सगळ्यात कपडे लत्ते सगळ्यापासून मला हा डिस्टन्स खूप जो इरिटेट करायचा, खूप त्रासदायक होता. आणि इथं आल्यानंतर पुन्हा 10-15 दिवस तुम्ही राहा, सगळे पाहुणे भेटतात, मित्र भेटतात, तुम्ही एन्जॉय करता आणि परत तुम्ही त्या कलरफुल वर्ल्डमध्ये जाता. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टू कलर आणि कलर टू ब्लॅक अँड व्हाईट हा जर्नी सुरुवातीला लक्षात येत नाही, पण जेव्हा तुम्ही सारखा प्रवास करता तेव्हा कळतं. आणि एक सोशल सिटिझन म्हणून किंवा एक इंडियन सिटिझन म्हणून तुम्ही ते डायजेस्ट नाही करू शकत काही वेळानंतर. हां, काही जण इग्नोर करू शकतील, पण ते माझ्याकडून झालं नाही. आणि मी विचार केला की काहीतरी करू आपण ह्यासाठी. आणि काही गोष्टी घडल्या. आता आपल्याकडं एवढा वेळ नाही आहे सगळ्या गोष्टी सांगायला, पण काही गोष्टी अशा घडल्या की आमच्या जवळच्याच एका मित्रपरिवारापैकी एकाने, जो शेतकरी होता, त्यांनी फायनान्शियल रिझननी सुसाईड केलं. तो शेतकरी होता. जेव्हा मी भारतामध्ये होतो आणि मला त्याच्या घरी जायची वेळ आली, मी बघितलं की अरे, की हे काय झालं, की एक शेतकरी काही पैशांसाठी आत्महत्या करतो, राईट. आणि सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं, त्याला पैसे दिले फॅमिलीला, पण जबाबदारी आपली इथेच संपते का? मला नाही वाटत संपते. कारण आपण त्यांना पैसे देऊन किती दिवस ते पैसे देऊ शकाल, कितीही पैसे द्या, त्यांना पुरणार आहेत का काही दिवस? नाही पुरणार. म्हणून म्हणलं यांच्यासाठी काहीतरी कॉन्क्रीट करूयात. आणि मी बांबू इंडिया नावाच्या कंपनीची स्थापना केली. आता बांबू इंडिया कंपनी काय आहे, तर बांबू इंडियाने आजपर्यंत गेल्या 16 महिन्याच्या प्रवासामध्ये आम्ही कंपनी लॉन्च केली 15 ऑगस्ट 2016. 15 ऑगस्ट का, तर इंडिपेंडन्स डे होता म्हणून त्या दिवशी कंपनी. कारण आमच्या कंपनीमध्ये 2 शब्द आहेत, एक बांबू आणि दुसरी इंडिया. तर आम्ही ॲज अ इंडियन कंपनी बांबूला आम्हाला जस्टिफाय करायचं. बांबू का, आपण ह्या मुद्द्यावर बोलूच. पण आम्ही काय केलं 2 वर्षामध्ये, आम्ही जवळपास 1,00,000पेक्षा जास्त किलोग्राम प्लास्टिक वेस्ट वाचवले युजिंग इनोव्हेटिव्ह बांबू प्रोडक्ट्स. नॉट ओन्ली ब्रश, पण आमचे खूप सारे प्रोडक्ट्स आहे, तुम्हाला हळूहळू कळतील. आम्ही जवळपास आता 200 शेतकऱ्यांबरोबर डायरेक्ट काम करतो आहे, की ज्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार देतो आहे. त्यांच्याकडनं बांबू विकत घेतो आहे, त्यांना स्किल डेव्हलप करून देतो आहे, त्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी काम करतो आहे, वेगवेगळ्या शाळेमध्ये जातो आहे, त्यांच्याकडे आम्ही सेमिनार घेतो आहे, त्यांना अवेअर करतो आहे. नॉट ओन्ली स्किल बट ओरल हायजीन, हा जो आम्ही खूप साऱ्या ठिकाणी डेंटलसुद्धा कॅम्प अरेंज केलेले आहेत. आणि त्या लोकांना सांगतो आहे की दात घासणं किंवा ह्या फील्डमध्ये आल्यानंतर किंवा ब्रशिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला जाणवलं की खूप साऱ्या अशा शाळा आहेत किंवा असे मुलं आहेत की त्यांना आजसुद्धा ओरल हायजीनबद्दल काहीच माहीत नाही आहे. तर आम्ही ह्यावरसुद्धा काम करतो आहे. आणखी सांगायचं म्हटलं तर आम्ही 16 देशांना आत्ता एक्सपोर्ट करतो आहे रेग्युलर बेसिसवरती. थँक्यू. त्यानंतर आमचे भारतभरात जवळपास 16,000 कस्टमर्स आहेत आणि जवळपास आम्ही 1500पेक्षा जास्त पिनकोड नंबरला भारतामध्ये सर्व्हिस देतो आत्ताच्या मोमेंटला. आता जनरल हे सांगितल्यानंतर लोकांना जाणवतं की हो, काहीतरी करतात आहे. गेले 16 महिन्यात 1.5 वर्षाच्या कार्यक्रमात आम्ही काहीतरी केलं आहे. त्यामुळं हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे की बांबूच का, राईट. आणि हा जर्नी IT इंजिनियर, एक सुखवस्तू कुटुंबातला माणूस ज्याला 2-2.5 लाख पगार मिळतो आहे, जो युरोपमध्ये सेटल्ड आहे, सगळं छान चाललं आहे, आणि अचानक हा भारतात का येतो आणि अचानक बांबू का करतो आहे? ठीक आहे. त्याच्यामागं स्टोरी जसे सांगितले, काही घटना अशा घडत गेल्या की मी आध्यात्मिक नाही आहे, पण अशा काही गोष्टी वाटतात आपल्याला की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आसपास घडते तेव्हा ती आपल्याला काहीतरी मेसेज देते. आणि त्यातून आपण काही बोध घेऊन जर पुढे गेलो तर मला वाटतं की आपण आपलं लाईफ आपण जस्टिफाय करू शकतो की आपण जन्माला का आलो आहे. तर पहिला प्रश्न की बांबू का, तर फर्स्ट, बांबू हा जगातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग ग्रास आहे. म्हणतात की जो सीझनमध्ये 2 फूट पर डे वाढतो आणि त्याला पूर्ण 80 फूट वाढायला फक्त 3 ते 4 वर्ष लागतात. त्यामुळे तुम्ही जर बांबू कट केला तर तुम्ही बांबूला पुन्हा उगवण्यासाठी मदत करता, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पहिला जो प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल की जर ह्यांनी बांबूच्या वस्तू खूप बनवल्या तर खूप सारी जंगलतोड होईल, तर असं नाही आहे. सेकंड, भारत हा जगातला 2 नंबरचा बांबू ग्रोईंग कंट्री आहे. म्हणजे भारतामध्ये चायना खालोखाल आपण आहोत की ज्यामध्ये सगळ्यात जास्त बांबू आपण उगवतो. पण
काही कारणास्तव आजपर्यंत त्याला जस्टिफाय होत नव्हतं. कारण तुम्हाला आता रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी बांबूला टिंबर श्रेणीतून काढून गवत श्रेणीमध्ये टाकलेला आहे. हा खूप म्हणजे खूप मोठा निर्णय आहे. म्हणजे आपल्या सामान्य माणसांना एखाद्यास कळणार नाही, पण आत्ता हे शेतकऱ्यांना तुम्ही विचारता कळेल. कारण पूर्वी माझ्याच घरातला बांबू कट करून तो मला मार्केटमध्ये विकायलासुद्धा 1000 लोकांची परमिशन घ्या, लाच द्या, अशा गोष्टी करायला लागायच्या. इव्हन काही लोक तुरुंगातसुद्धा गेले होते. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आणि मी जेव्हा म्हणतो की भारत हा जगातला 2 नंबरचा देश आहे बांबू प्रोडक्शन ग्रोईंग कंट्रीजमध्ये, उगवण्यामध्ये, पण आपण ॲज अ इंडियन फक्त जगातल्या 4% वस्तूंची निर्मिती करतो बांबूची. म्हणजे आपण ही आपल्याकडे खूप मोठं दर्या निर्माण झालेली आहे आणि ही आपल्याला आता ह्या बांबूच्या माध्यमातून आपण पुरी करता येतील. म्हणून हा बांबू निवडला. कारण भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 132 बांबूच्या जाती आहेत. म्हणजे तुम्ही राजस्थानमध्ये गेला तरी तुम्हाला बांबू आढळेल. नॉर्थ ईस्टमध्ये तर बांबूचं नंदनवन आहे, केरळमध्ये बांबू आहे, कन्याकुमारीत आहे, काश्मीरमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या तुम्ही हळूहळू यूज करून नवीन नवीन प्रोडक्ट बनवू शकता. आता एक मस्त तुम्हाला एक्झाम्पल देतो की बांबू किती स्ट्रॉंग आहे. लोकांना वाटतं की बांबू बेंड होतो, हे होतं. हिरोशिमामध्ये जेव्हा 1945मध्ये बॉम्बस्फोट झाला होता, जो ॲटॉम बॉम्ब पडला होता, त्यावेळेस सर्व उद्ध्वस्त झालं होतं. बिल्डिंग कोसळल्या होत्या, पाणी गरम झालं होतं, 1000 डिग्री सेल्सिअस झालं होतं. पण ह्या सर्वांमध्ये फक्त एक सजीव जिवंत राहिला आणि तो म्हणजे बांबू. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की बांबूची स्ट्रेंथ काय असते. आणि आजही त्यांनी तो बांबूचं बेट जे आहे, जे त्यावेळेस उद्ध्वस्त होऊ शकलं नाही, ते आजही त्यांनी हिरोशिमा म्युझियममध्ये तसं जिवंत ठेवलेलं आहे. ओके, हा झाला बांबूचा इतिहास, कंपनीचा इतिहास. आता ही माझी जी जर्नी होती, ह्या जर्नीमध्ये खूप लोक मला असे म्हणायचे की मराठी लोक उद्योग नाही करू शकत, मराठी लोक एकमेकांना सपोर्ट करत नाही, किंवा तू हा जॉब करून इथं का करतो आहे, जॉब करता करता तू जॉब एवढं छान आहे तुझं चालू आहे, त्यानंतर तुझं एवढं छान सॅलरी आहे, तुला सगळं सेट आहे, तू का इकडं चालला. पण एक काही वेळानंतर तुम्हाला वाटतं ना की यार बस स्वतःसाठी खूप जगलो, आता आपण आपल्या सोसायटीसाठी, आपल्या कम्युनिटीसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करावं. म्हणून मी या फील्डमध्ये आलो आणि हळूहळू एक एक गोष्टी मला उलगडायला लागल्या. मी जसं मगाशी म्हणलो की मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही, ही जी कन्सेप्ट आहे ही मला माहीत नाही, पूर्वी असेलसुद्धा. पण मी ज्या दिवसापासून ह्या फील्डमध्ये आलो आणि ज्यांना ज्यांना मी अप्रोच केले, ज्यांना ज्यांना भेटलो आहे, त्यांनी मला खुल्या मनाने मला सांगितलं की तुम्ही या, तुम्ही संशोधन करा. पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या पेंट इंडस्ट्री आहेत, त्यांना मी भेटलो. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जे काही संशोधन करायचं आहे बांबूवरती, आमच्या इथे येऊन फुकट करा. असे मला कमीत कमी 10 ते 15 उद्योगाची नावं मी तुम्हाला आत्ता इमिजिएट सांगू शकतो. त्यामुळे ती जी कन्सेप्ट आहे की मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही, हे चुकीचं आहे. दुसरं, मी बँकेत फायनान्ससाठी गेलो होतो सुरुवातीला. आणि ऑब्व्हियसली की मी तुम्हाला जर विचारलं की बांबूपासून काय काय वस्तू आपण बनवू शकतो, तेव्हा लोकांच्या डोक्यात एक टिपिकल प्रश्न असतात की ह्या बांबूपासून तुम्ही शिडी बनवू शकता, टोपले बनवू शकता, किंवा स्कॅफोल्डिंग बनवू शकता, आर्ट अँड क्राफ्ट बनवू शकता, फर्निचर बनवू शकता. ह्यापेक्षा पुढं कोणी जातच नाही. पण जेव्हा तुम्ही जगभर फिरता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बांबूच्या नॉन यूज म्हणजे माहिती असलेल्या उपयोगांमध्ये 1800 वस्तू आहेत. 1800, आणि आपल्याला किती माहिती आहेत मोजून 5 ते 6. त्यामुळं तुम्ही विचार करा आपल्याकडं किती मोठं पोटेन्शियल आहे. आणि हे मला पोटेन्शियल वाटलं की आपण ह्याला ॲज अ कल्चरमध्ये ट्रान्सपोर्ट करू. जसं जर्मनीनी त्यांचं बार्ली ह्या पिकाला बिअरमध्ये ट्रान्सफॉर्म केलं आणि बिअर कल्चर तयार केला, तसं फ्रान्सनी त्यांच्या वाईनला ग्रेप्सला वाईन कल्चरमध्ये डेव्हलप केलं, तर आपण भारतीय बांबू कल्चर का नाही सुरू करू शकत. कारण बांबू हा सर्वीकडे मिळतो. असं नाही आहे की कोकणामध्ये नाही मिळत आणि मराठवाड्यात मिळतो किंवा नागपूरमध्ये मिळतो. आणि बांबू महाराष्ट्रात भरपूर आहे. भारतात महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन अराऊंड 8 to 10% आहे बांबू ग्रोईंग कंट्रीजमध्ये, म्हणजे स्टेट्समध्ये. त्यामुळे आपल्याला भरपूर पोटेन्शियल आहे. त्यामुळे एक तर तो कन्सेप्ट चुकीची आहे की तुम्हाला मराठी माणूस मदत करू शकत नाही. मराठी माणसाला खूप मदत करतात. दुसरी गोष्ट, फायनान्ससाठी मी मगाशी बोलत होतो, तर फायनान्स मला जेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा बँकेला ते कळलंच नाही की मला नक्की काय करायचं आहे. मग ते म्हणले की अरे बांबू सोडणार हो, बांबू खूप करतात आहे, काय बांबूत होणार आहे. पण शेवटी मला माझ्या होम मिनिस्टरला, माझ्या बायकोला कन्व्हिन्स करायला लागलं. तर ती मला तर तिला मी जेव्हा सांगितलं तर तिला आधी वाटलं की ठीक आहे बाबा, रात्रीचं हँगओव्हर असेल किंवा आणखी काय असेल. तर
पण नंतर जेव्हा तिला कळलं की मी सारखा हा शब्द बोलतो की मला नोकरी नाही करायची, मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, मला बांबूत करायचं. एक दिवशी तिने मला समोरासमोर विचारलं की तुझी मुलांचं शिक्षण चालू आहे, तुझ्या फॅमिली डिपेंडंट आहे, तू हा विचार कर आणि जर तुला वाटतं की ते करून हे शक्य आहे तर मला तुझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि त्या दिवसापासून मी जे कामाला सुरुवात केली, मी आजपर्यंत मागं बघितलं नाही. आणि सर्व मला जितके लोक भेटले सर्वांना, म्हणजे आज ते बँकेवाल्यांना मी ज्यावेळेस गेलो होतो ते मला हसत होते की बांबू करायला आला हा. पण आता मी त्यांना हसतोय की मी तुम्हाला बांबू केला आता. ओके, एनिवेज हा जोकचा पार्ट आहे. पण अशाच पद्धतीने आम्ही काम करत आहोत. आता कुठलाही उद्योजक जर म्हणलं आपण तर उद्योजकाला 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठलाही मोठा प्रॉब्लेम बघू नका. छोट्या प्रॉब्लेममध्ये खूप मोठे सोल्युशन्स लपलेले आहेत. त्यामुळं उद्योजकांना 3 गोष्टी फक्त कुठल्याही सोशल एंटरप्रेन्योरशिप करायचं असेल तर त्यामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर पहिली गोष्ट, काहीतरी तुम्ही नवीन आणा मार्केटमध्ये, जे मार्केटमध्ये नाही आहे असं आणा. दुसरी, त्यात टेक्नॉलॉजी यूज करा, ॲटोमेशन यूज करा. आणि तिसरं, अशी गोष्ट की जे आजपर्यंत उद्योगजगताने किंवा गव्हर्नमेंटने किंवा सोसायटीने इग्नोर केलेत. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करू शकला तर तुम्ही अख्ख्या जगालासुद्धा कन्व्हिन्स करू शकता. म्हणून म्हणलं की ब्रश हा खूप छोटी वस्तू होती आणि आम्ही ब्रशनी सुरुवात केलं. आत्ता आमच्याकडे जवळपास 20 प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे त्यात मेकअप ब्रश आहेत, कपडे वास घालायच्या पिन आहेत, नोटपॅड्स आहेत, शेविंग ब्रश आहेत, भरपूर वस्तू आहेत. आणि हे हळू दिवसेंदिवस आम्ही वाढवत चाललेलो आहोत. आणि आम्हाला खूप सेलिब्रिटीजचा, दिया मिर्झा, जुही चावला, रतन टाटाजी ह्यांचासुद्धा खूप सारा पाठिंबा मिळतो आहे. असं पण म्हणतात की मीडिया हाऊस जे आहे ते फक्त पैसे देऊन काम करतो, असं आपलं वाटतं, पण असं बिलकुल नाही आहे. आजपर्यंत आम्ही 35 मॅगझिन, 35 न्यूजपेपरमध्ये आमचं पब्लिकेशन आलेलं आहे. बांबू इंडियाबद्दल माहिती छापून आली आहे. आम्ही ₹1 खर्च केलेला नाही आहे. त्यामुळे जी काय तुम्हाला वाटतं की बिझनेस करणारे, बिझनेसच्या माणसांनीच बिझनेस केला पाहिजे, हे चुकीचं आहे. फायनान्स तुम्ही कुठेही अवेलेबल करू शकता. त्यानंतर तुम्हाला खूप मोठा तुम्ही संकटातच पडला पाहिजे आणि मगच तुम्हाला काहीतरी अक्कल येईल आणि तुम्ही नवीन सुरू करताय, असं पण काही गरज नाही आहे. तुम्ही हे सर्व, म्हणजे मी एक IT इंजिनियर जर आज सोशल एंटरप्रेन्योर बनू शकतो, जो 16 महिन्यामध्ये 1,00,000 किलोग्राम प्लास्टिक वाचू शकतो आणि असा बिझनेस करू शकतो, तर तुम्हीसुद्धा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझा उद्देश किंवा बांबू इंडियाचा आमचा उद्देश खूप सिंपल आहे. की आधी म्हणतात बांबू इज अ पुअर मॅन्स टिम्बर, तर नाही, बांबू इज अ वाईल्ड मॅन्स टिम्बर. हे शहाण्या माणसांचं लाकूड आहे. आणि हाच संदेश आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचायचा आहे. आणि मला वाटतं की कदाचित माझ्या या स्पीचमधून तुम्हाला काहीतरी एक हिंट मिळाली असेल. लोकांना भेटत राहा, लोकांशी बोलत राहा. तुमच्या आसपास एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमकडे नका बघू, तुम्ही त्याला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी मागायचं थांबवाल आणि जेव्हा तुम्ही लोकांना विचार कराल की मी ह्यांच्यासाठी काय करू शकतो, मी तुम्हाला शाश्वती देतो की तेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.